ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग आणि श्लोक क्रमांक 15 ओवी क्रमांक 252. परत एकदा श्लोक वाचून दाखवतो. ज्ञानयज्ञेन चाप्यन्य यजंतो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम. आता आपण मागच्या वेळेला एकत्वेनं बघितलं की परमात्मा एकच आहे आणि त्या एकाचीच ओळख आपल्याला आपल्याच आतमध्ये यायला पाहिजे. आणि पृथक्त्वेनं म्हणजे काय, तर तोच परमात्मा प्रत्येक घटाघटामध्ये प्रत्येक देहामध्ये तोच ओतप्रोत भरून आहे. तोच प्रत्येक घटामध्ये प्रत्येक देहामध्ये तो परमात्मा आहे. आणि बहुधा विश्वतोमुखम, आणि तोच काय सर्व जगामध्ये व्यापक आहे. आपण एकत्वेनं बघितलं म्हणजे आपण परब्रह्म आहोत हे आपण ओळख पटली आपल्याला. हम ब्रह्मास्मी एकोहम शिवोहम ही अनुभूती आपल्याला आली. आपल्याला अनुभूती काय आली, प्रत्येक साधकाला जो ध्यानाला बसतो, ज्याने अनुग्रह घेतलेला आहे, ज्याचं प्रबोधाचं अखंड चिंतन चालू आहे, त्याला आपण ब्रह्म अहम ब्रह्मास्मी अनुभूती येते. आणि ते अनुभूती आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी तो परमात्मा, प्रत्येक जीवाकडे तो परमात्मा आहे असा त्याचा भाव तयार होतो. का, तर त्याच्या आतमध्ये त्याला अनुभूती आली अहम ब्रह्मास्मीची, म्हणजे त्या बोधाची. बोधामृत सद्गुरू काय पाजतात, बोध अमृत पाजतात. बोध हाच अमृत आहे. अमृत कोणता आहे, बोध हाच आपला अमृत आहे. सद्गुरू आपल्याला काय करतात, बोध देतात. बोध म्हणजे काय, बोध म्हणजे आपणच परब्रह्म आहोत. ते परमात्म तत्व माझ्यामध्ये आणि मीच ते परब्रह्म आहे असा ज्यावेळेला आपला भाव तयार होतो. आणि पुढं सांगतो तुम्हाला, ऐकून घ्या. एकत्वेनं झाला. आता पृथक्त्वेनं म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी तो परमात्मा भरलेला आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी तो परमात्मा भरलेला आहे. म्हणजे जे जे भेटेल भूत ते मानिजे भगवंत. ज्ञानोबा सांगतात एका मागच्या अध्यायामध्ये, जे जे भेटेल भूत ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा, म्हणजे हाच भक्तियोग आहे. भक्तियोग कोणता आहे, प्रत्येक ठिकाणी तो प्रत्येक भूतामध्ये प्रत्येक जीवाकडे तो परमात्मा आहे असं त्या महात्म्यांना, असं त्या सत्पुरुषाला अनुभूती येते. आणि ती अनुभूती येण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. वाचण्यासाठी नाही, सांगण्यासाठी नाही, अनुभवासाठी. ज्ञान प्रत्येक ग्रंथ अनुभवासाठी आहेत. आणि लोक प्रपंचातले अनुभव सांगतात. माझ्या मुलाचा लग्न झाला, थाटामाटा झाला, माझ्या मुलीला चांगल्या ठिकाणी मुलगा मिळाला, माझ्या मुलाला नोकरी लागली, आम्ही चांगला 2 BHK घेतला, धंदा आमचा मोठा झाला. आता हे कुठं ज्ञानेश्वरीमध्ये लिहिले का सांगा. म्हणजे किती वेडी लोक आहेत बघा. भगवंताचा अनुभव सांगा ना. भगवंत कसा आहे, भगवंताची ओळख घ्या. भगवंत तुमच्या आतमध्येच आहे. आतला प्रगट झाला की बाहेर आहे. आतला प्रगट होण्यासाठी ज्ञानेश्वरी आहे, अंतर्मुख होण्यासाठी ज्ञानेश्वरी आहे. इकडे तिकडे धावपल पळापल करून योगा करणं, हे करणं, ते करणं, हे सगळं सोडून द्या. तुम्ही त्या योग म्हणजे काय, त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होऊन त्याचं अखंड भजन करणं, त्याचं चिंतन करणं, हा योग आहे. म्हणजे योग म्हणजे जोडणे, म्हणजे भगवंताशी जोडणे. आणि ते जोडण्याची क्रिया जी आहे ते नामाच्या माध्यमातून साधकांना अनुभूती येते. अनुभव ये तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण, म्हणजे अनुभवच आपल्याला प्रत्येक प्रमाण अनुभव सांगतो. शब्दांचे गौरव कामाने. काय लोक नुसतं चांगले मोठे मोठे शब्द वापरतात, मोठ्या मोठ्या ओव्या घेतात, मोठे मोठे श्लोक घेतात आणि ज्ञान सांगतात. तसं नाही सांगितलं ज्ञानोबराने, तुकोबाराने. तुका म्हणे ते अनुभव प्रमाण. आम्ही जे प्रमाणित केलेलं ज्ञान, त्या प्रमाणित केलेल्या ज्ञानाचा तुम्हाला अनुभव यायला पाहिजे. तुमच्या अष्टसात्विक भाव आला पाहिजे. भगवंत आपल्या हातमध्ये, त्याचं अखंड भजन चाललं पाहिजे. ओठ ना आले, कंठ ना आले, जिव्हा ना रटे राम, हमारा राम जप करे हम बैठे आराम. ही अवस्था आहे. देवच आपला जप करतो, आपण जप देवाचं करत नाही. आपल्याला ती माल घ्या, फिरवा, कोणी सांगितलं आहे.
ज्ञानोबाला लिहिलेलं की नाही, खोडून टाकलं की नाही विचार. ज्ञानदेव मौन जप मालांतरी, मौन धर आणि तुझ्या आतली मौन, तुझ्या आतली जी माळ आहे, श्वास जातो येतो जातो येतो, त्याच्याकडे लक्ष ठेवून भजन कर सांगितलं. आणि ते आपण सगळं टाकून आपण जगामध्ये सगळीकडे फिरतो, भटकंती आहे. म्हणून ना ऐकती भटकीचे लिहिलं की नाही, भटकंती बंद करा, भगवंताची अनुभूती घ्या. भगवंत तुमच्या आतमध्ये आहे, आतला प्रगट झाला तर हेच ते सांगितले एकत्वेन, म्हणजे तुम्ही एकटे देव झाले, एकटे परब्रह्मात असं तुम्हाला अनुभूती आली. मग सगळेच प्रत्येक जीवा परब्रह्म आहे, आणि प्रत्येक जीवा परब्रह्म आहे. तर सर्व ब्रह्मांड काय आहे, सर्व ब्रह्मांड ब्रह्मरूपाने अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव. मग प्रतिमा तो देव कैसा नव्हे, तुकोबारे सांगतात, अवघे विश्व ब्रह्म आहे, अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव. मग प्रतिमा तो देव कैसा नाही, प्रतिमेमध्ये पण देव आहे सांगतात. पण ज्या वेळेला तुमच्या आतला प्रगट होईल त्यावेळेला तुम्हाला प्रतिमेतला देवही दिसेल. पण आतलाच प्रगट झाला नाही तर, म्हणजे पहिली पायरी काय, एकत्वेन, म्हणजे तुम्ही परब्रह्म याची ओळख घ्या. असं अनेक जन्म जरी घेतले आणि आपण देवांची पूजा जरी केली तरी तो परमात्मा प्रगट होणार नाही. जेव्हा तुमच्या आतला प्रगट होईल तेव्हा तुम्हाला सगळीकडे देव दिसेल, आणि सगळीकडे देव दिसला, प्रत्येक जीवामध्ये तो परमात्मा भरलेला आहे, तेव्हा तुम्ही व्यापकतेला जाल. बहुधा विश्वतोमुख म्हणजे व्यापकतेने परमात्मा आहे. आणि त्या व्यापकतेकडे जाण्यासाठी भक्ती आहे. का शाखा सानिया थोर, मागची ओळीचा एक रेफरन्स घेतो मी. का शाखा सानिया थोरा परी हाहाची एकाची तरवरा, बहुरश्मी परी दिनकरा एकाचे जेवे. एका झाडाला अनेक शाखा आहेत, शाखा म्हणजे फांद्या आहेत, पण ते एका झाडापासूनच आहेत. तो जरी शाखा जरी असल्या, फुलं जरी असली, पानं जरी असली, फलं जरी असली, ती झाडापासूनच तयार होतात. दृष्टांत केला, परी आहात एकाची तरोवरा, म्हणजे एकाच झाडाच्या आहेत त्या. तसा सर्व विश्वामध्ये जरी जीव जरी असले तरी एका त्या परमात्मा तत्वाचेच आहेत. ममाई वांश जीव लोक जीवभूत सनातन, म्हणजे काय, प्रत्येक जीव हा माझ्या वंशातल्या भगवंत सांगतो. प्रत्येक जीव हा त्या चैतन्यातून निर्माण, त्या ब्रह्मतत्वातून निर्माण झालेला आहे. बहुरश्मी परी दिनकरा एकाचे जेवी, म्हणजे एकाच सूर्याला अनेक काय किरण आहेत, अनेक किरण आहेत, पण ती एका सूर्यापासून आहेत. दुसरा दृष्टांत दिला. पहिला दृष्टांत काय दिला, एकच झाडापासून अनेक फांद्या फुले आहेत, एकाच झाडापासून. तसं एकाच दिनकरापासून, एकाच सूर्यापासून अनेक किरण आहेत. तेवे नानाविधा व्यक्ती अनाने नामे अनाने वृत्ती, तेवी ऐसे जानती भेदला भूती अभेदा माते. तेवी नानाविध नाना व्यक्ती, असे अनेक प्रकारची माणसं आहेत. भगवंत सांगतो अनेक प्रकारची माणसं आहेत. तेवी नानाविधान व्यक्ती, अनेक प्रकारच्या व्यक्ती आहेत. अनाने नामे अनाने वृत्ती, त्यांना अनेक प्रकारची नावे आहेत, अनेक प्रकारच्या वृत्ती आहेत माणसाच्या. एके जानती भेदला भूती अभेदा माते, ते सगळं भेद दिसतो तुम्हाला त्या प्रत्येक माणसाच्या वृत्तीमध्ये, वागण्यामध्ये, चालण्यामध्ये, बोलण्यामध्ये, खाण्यामध्ये, पिण्यामध्ये, सगळीकडे त्यांना तुम्हाला भेद दिसेल. पण ते भेद दिसून फायदा काय, ते एका आत्मतत्वातूनच, माझ्यातूनच ते निर्माण झालेले आहेत. म्हणजे एक परमात्म्याला सोडून बाकी जे आपण करू, जे करशी आणि काही नामापरते तत्व नाही, लिहिले की नाही. जे करशी आणि काही, नाम हाच परमात्मा आहे. तो नाम कसा आहे, तत्वरूपाने, तुमच्याकडे तत्वरूपाने तो परमात्मा भरलेला आहे. आणि त्या तत्वाचीच ओळख नाही आपल्याला, त्या चैतन्याचीच ओळख नाही. आणि ती ओळख घेण्यासाठी सर्व शास्त्र लिहिली आहेत. ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथबाबा, कबीरदास, सगळे जनाबाई, मुक्ताबाई, जेवढे संत होऊन गेले, सेना न्हावी, अनेक प्रकारचे संत होऊन गेले. सावतामाळी, अनेकांनी हेच सांगितलं की परमात्मा कसा आहे, प्रत्येक ठिकाणी तो भरलेला आहे. त्याप्रमाणे अनेक व्यक्ती असून जरी त्यांची नावे जरी
ज्यांचा स्वभाव जरी वेगळा वेगळा असला, भिन्न भिन्न असला, भिन्न भिन्न भूतांमध्ये, भिन्न भिन्न जीवांमध्ये, भिन्न भिन्न देहामध्ये जरी तो असला, तरी त्या मलाच जाणवतात. काय? तरी मी अभिन्न आहे, भूतामध्ये अभिन्न जो मी त्या मलाच जाणतात. म्हणजे न कळत आपण काय करतो? भगवंताचीच भक्ती करतो. आपल्याला जरी दिसलं नाही, आपल्याला जरी भगवंत कळला नाही, तरी आपण त्या आत्मतत्वाचीच आपण भक्ती करतो. तोच परमात्मा सगळीकडे भरलेला आहे आणि आपण त्याचीच पूजा करतो. न कळत आपण त्याचीच, बरं का, आपण त्याचेच कोण आहोत? लेकरू आहोत त्या परमात्म्याचे. पण ते आपल्याला कळत नाही का? तर एक सद्गुरूला शरण जात नाही. म्हणजे जा सद्गुरूशी शरण, चुके तुमचे जन्म मरण. म्हणून असो जायशी मोक्ष व्हावा, त्याने सद्गुरू करावा. सद्गुरू येऊन मोक्ष पावावा. हे कल्पांतीन घडे, कल्पचे कल्प येतील. अनेक जन्म जरी घेतले तरी तुम्हाला ह्या जड जीवाला मोक्ष मिळणार. म्हणून असो जायशी मोक्ष व्हावा, त्याने सद्गुरू करावा. गुरुशिवाय नाही हो. सद्गुरू विना मोक्ष पावावा, हे कल्पांतीन घडे. गुरुशिवाय मोक्ष नाही आणि गुरुच तुम्हाला वाट दाखवू शकतो. येणे वेगळालेपणे पांडवा, करीती ज्ञानयज्ञ बरवा. जरी ते वेगळे वेगळे असले तरी त्यांचा अखंड ज्ञानयज्ञ चालू आहे. ज्ञानोबा सांगतात तुमचा प्रत्येकाचा ज्ञानयज्ञ चालू आहे. पण तो ज्ञानयज्ञ दाखवणारा श्री गुरु जीवनात येत नाही. तोपर्यंत यज्ञ चालू होणार नाही, यज्ञाकडे लक्ष जाणार नाही. तुम्ही बोलता तो पण तुमचा शब्द पण यज्ञ आहे. तुम्ही जेवता तो पण तुमचा यज्ञ आहे. तुम्ही ध्यान करता तो पण तुमचा यज्ञ आहे. प्रत्येक ठिकाणी यज्ञच आहे. पण त्या यज्ञाची ओळख तुम्हाला नाही आहे का? आणि त्यासाठी गुरुला शरण जायचं असतो. इथे तेच लिहिले, येणे वेगळालेपणे पांडवा, करीती ज्ञान यज्ञ बरवा. जे न भेदिती जाणीवा, जाणते म्हणून. येणे वेगळाले पांडवा म्हणजे अशा रीतीने सर्व भूते वेगळी वेगळी जरी असली तरी जाणून ते उत्तम अशा ज्ञानयज्ञ करतात. बघा, ज्ञानयज्ञ अखंड चालू आहे प्रत्येकाचा. तुमचा श्वास चालू आहे की नाही मला सांगा? मग श्वास हाच तुमचा यज्ञ आहे. त्या श्वासातूनच आपल्याला काय होतो? आपल्याला उष्णता मिळतो, श्वास जातो येतो, त्याचं घर्षण आहे. आतमध्ये गेल्यावर श्वासाचं घर्षण आहे आणि त्या घर्षणातून ज्ञानाग्नी प्रगट होतो. अखंड चालू आहे, तुम्हाला माहीत नाही, सूक्ष्म आहे ते. म्हणून ते काय लिहिलंय? जाणून ते उत्तम असा ज्ञानयज्ञ करतात व जे जाणते असल्यामुळे त्यांच्या ज्ञानाच्या ठिकाणी भिन्नभाव उरत नाही. जे जाणतात त्यांच्याकडे भिन्नभाव उरत नाही. जे जाणतात ते त्या ज्ञानयज्ञाशी एकरूप होतात आणि जे जाणत नाही त्यांचा पण यज्ञ चालू आहे, पण त्यांचा त्या ठिकाणी लक्ष नाही. त्यांचं काय झालेलं आहे? त्यांचा त्या ठिकाणी लक्ष नाही आहे. एरवी तरी सकळ मीची आहे. बघा, भगवंत सांगतो सगळीकडे मीच आहे, तरी कवनी ते उपासीला नव्हे. प्रत्येक जीवाची उपासना चालू आहे, प्रत्येक जीवाची भक्ती चालू आहे. हे तो एके जाणीने नवीन ठाये अप्राप्तासी. फक्त एवढाच की त्यांचा यज्ञ दाखवणारा सत्पुरुष श्रीगुरु संत जीवनात येत नाही. प्रत्येकाचं भजन चालू आहे. देख मनुष्य जात सकळ स्वभावताचं भजनशील. ज्ञानोबा सांगतात की नाही? देख मनुष्य जात सकळ स्वभावताचं भजनशील, झाले असे केवळ माझ्याच ठाई, परी ज्ञाने विन नासिले. तुमचं भजन चालू आहे, परंतु त्या भजनाची तुम्हाला ओळख नाही, त्या ज्ञानाची तुम्हाला ओळख नाही. आणि त्या ज्ञानाची, त्या भजनाची ओळख करून देणारे श्री गुरु जीवनात येतात. त्यावेळेला आपल्याला आपलं ज्ञान यज्ञ अखंड चालू होतं. परी ज्ञाने विन नासिले. आणि तो ज्ञान, तो भजन तुम्हाला माहीत नसल्यामुळे प्रत्येक जीवाचा नाश झालेला आहे. म्हणजे जिवंतपणे असतानाच त्या अधोगतीला गेलेले आहेत, कारण त्यांचं लक्षच नाही तिथे. त्यांचा ज्ञानयज्ञ चालू आहे, पण हे तो लक्षांश अनुभवणे, हे तो वाच्यार्थ नाही बोलणे. काय सांगितलंय बघा, कसं सावध केलं आपल्याला. हे तो लक्षांश जाणणे म्हणजे त्या श्वास जातो येतो त्याच्याकडे लक्ष ठेवून राहणे. हे तो वाच्यांश नाही बोलणे.
वाचेचा मंत्रच नाही हो, वाचेचा जपच नाही. फक्त श्वासाकडे लक्ष ठेवून जातो येतो जातो येतो, त्याच्याकडे लक्ष ठेवणं हाच आपला काय, हाच आपला धंदा आहे. व्यापार तोच करायला सांगितले आपल्याला, आणि आपण बाहेरचे व्यापार करत बसलोय. पण आपला जर आपला आतला व्यापार जर गेला तर करू का आपण बाहेरचा व्यापार करू? आणि म्हणून आपला जो व्यापार आहे, श्वासाचा जो श्वास जातो येतो जातो येतो, त्याच्याकडे लक्ष ठेवून भजन करणं हेच गुह्य आहे. आणि एवढंच गुह्य करण्यासाठी श्रीगुरूंना शरण जायचा असतो. आणि असं कोणी सांगणारे श्रीगुरू कोणीच नाही जगामध्ये. श्रीपाद बाबा, रामदास बाबा जीवनात आले आणि म्हणून आपल्याला हे सगळं घडलं, नाही तर आपल्याला हे कळालंच नसतं. कितीतरी लोक तीर्थाला जातात, सगळे फिरतात, पण त्यांना हे कळत नाही का? कारण श्रीगुरू सारखा असता पाठीराखा, नाही का? श्रीगुरूच पाहिजे आपल्याला. श्रीगुरूंनी दाखवायला पाहिजे, एरवी तरी सकळ नीच आहे तरी कौनिक उपासल्या पाहे. कोणाची उपासना चालू नाही सांगा? सगळ्यांचं भजन चालू आहे. एक येथ एके जाणणे नवीन ठाये अप्राप्तासी. परंतु त्याला जाणत नाही म्हणून त्याला प्राप्ती नाही. ऐशे मीच होऊन पांडवा करी ती माझी सेवा. भगवंत सांगतो मीच त्यांची सेवा करतो, पण माझ्याचकडे त्यांचं लक्ष नाही. सगळा विषय कसा चाललेला लक्षात घ्या. सगळा विषय भजनाचा चाललेला आहे. तुमचा श्वास जातोय तो त्याचा विषय चाललेला आहे. आणि त्या जाणाऱ्या येणाऱ्या श्वासातूनच आपल्याला भगवंताची प्राप्ती, आपला देव म्हणजे आपला प्राण, प्राण म्हणजे प्राणवायू, म्हणजे आपला जो श्वास जातो येतो तो आपला देव आहे. देव म्हणजे आपला प्राण, प्राणाशी न करावे निर्वाण, मुख्य भक्तीची लक्षणं जाण ऐशी ऐसे परम सख्य धरिता, देवास लागे भक्ताची चिंता. पांडव लाखा झोरी जळता विवरद्वारे काढले हो. भगवंताने त्याला काढले. पांडवांना कसं काढलं? कारण अखंड त्यांचं भजन चालू होतं. पांडव लाखा झोरी जळता विवरद्वारे काढले, म्हणजे लाखेच्या घरामध्ये त्यांना राहायला दिला होता कौरवांनी. पण भगवंताने सांगितलं, बघ बाबांनो, जे तुम्हाला एक सुईच्या आग्रावर जागा द्यायला तयार नाही, ते तुम्हाला महल बांधून देतील का? मग नंतर त्यांच्या लक्षात आलं, अरे बापरे, हा महल जो होता तो लाखेचा महल होता, म्हणजे एका क्षणात त्यांचा भस्म झाला असता. पण भगवंताने त्यांना बाहेर काढलं. तसा आपला हा लाक्षागृह आहे देव, म्हणजे या लाक्षागृह एका क्षणात जाणार आहे. पण याच्या आतमध्ये असलेला जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याशी आपण एकरूप होऊन जर आपण त्याचं भजन केलं, आणि या लक्षागृहातून आपण लक्ष ठेवून, तुका म्हणे लक्ष लक्षुनी अंतरी तोच वारकरी पंढरीचं. म्हणजे आपली वारकरी म्हणजे काय? आपला श्वास जातो येतो तीच आपली वारी आहे. आणि त्याच्यावरती लक्ष ठेवून आपण जर सातत्याने भजन केलं, तुका म्हणे लक्ष लक्षुनी अंतरी, आतमध्ये लक्ष ठेव. देव आतमध्ये ना, आपण कुठं बघतो त्याला शोधतो बाहेर. तोच वारकरी पंढरीचा, म्हणजे पंढरीची वारी आहे माझ्या घरी. अनेक न करी तीर्थव्रत सांगतात, जी वारी अखंड चालू आहे तिच्याकडे कोणाचं लक्ष नाही. आणि इथे तेच सांगतात बघा ज्ञानवऱ्या, सर्वत्र मीच भरलेला आहे, माझीच उपासना कोणी करत नाही. बघा, अखंड श्वास भगवंताने दिलेला आपल्याला, पण त्याचाच कोणी भजन करत नाही. हेच सांगतात ज्ञानवऱ्या, एरवी तरी सर्वत्र भरलेला आहे, मीच भरलेला आहे, माझी उपासना कोणी करीत नाहीत. बघा, सर्वांची सर्व ठिकाणी सहजच उपासना चाललेली आहे. प्रत्येकाचा श्वास चालू आहे, त्याच्यावर उपासना चालू आहे, त्याच्यावर अखंड भजन चालू आहे. सांगतात ज्ञानवऱ्या, असे असूनही ज्यांना मी अप्राप्त, असं असून पण मी त्यांना प्राप्त होत नाही. का प्राप्त होत नाही? कारण त्यांची उपासना माझे यथार्थ ज्ञान नाही, म्हणून त्यांना थांबण्यासारखी आहे हो. थांबली जाते उपासना, तुमची चालू आहे पण थांबलेली आहे. किती स्पष्ट करून सांगतात. कालचा पण तुम्हाला मी सांगितलं, कालचा हरिपाठामध्ये काय सांगितलं आहे? हरिपाठ काय सांगतो कालचा तुम्हाला मी सांगितलं की ना. कालच्या हरिपाठामध्ये हरिपाठ तिसरा, त्रिगुण आसार निर्गुणे सार, सारासार विचार हरिपाठ. काल मी तुम्हाला तेच सांगितलं.
प्रत्येक माणसाची उपासना सुरू आहे, पण त्यांना यथार्थ ज्ञान नाही म्हणून थांबल्यासारखे आहे. तुमची प्रत्येक जड जीवाची, ज्यांच्याकडे नाम नाही, ज्यांच्याकडे अनुग्रह नाही, त्यांचा पण भजन अखंड चालू आहे, पण त्यांची उपासना, त्यांची भक्ती, त्यांचं भजन, त्यांचं नाम थांबलेलं आहे. त्यांना माहीत नाही. प्रत्येक माणूस हा ईश्वरच आहे आणि त्या ईश्वराची, त्या श्वासाची, त्या नामाची ओळख घेण्यासाठी गुरुला शरण जायचं असतं. गुरुला शरण काय जायचं? आपल्याच अंतरात्म्याची, आपल्याच देवाची, आत्मदेवाची आपल्याला ओळख घेण्यासाठी आणि त्याचं भजन कसं करावं याच्यासाठी गुरुला शरण जायचं असतं. ना तरी जे गवा जे ठाई देखती का जे काही ते मी वाचून ऐसा बोधू. आता पुढे काय सांगतात बघा. ना तरी जेधवा जी ठाई, किंवा जेव्हा ज्या ठिकाणी ते जी वस्तू पाहतात बघा, कोण? ते आत्मज्ञानी माणूस, ते महात्म्यांचं सांगितलं इथं. महात्म्यांना संपूर्ण ब्रह्मांडामध्ये व्यापक देव आहे असं त्यांना अनुभूती आलेली असते आणि त्यांची उपासना अखंड चालू आहे. आणि त्यांना आलेले अनुभव, त्या महात्म्यांना, त्या संतांना आलेले अनुभव ज्ञानोबा इथे लिहितात. ना तरी जेधवा जी ठाई देखता का जे काही, जी वस्तू त्या महात्म्यांना दिसतो त्यात ते मी वाचून नाही ऐसाची बोधू. त्या प्रत्येक वस्तूमध्ये, त्या प्रत्येक जीवामध्ये परमात्माच भरलेला आहे. कारण त्यांची व्यापक दृष्टी झालेली. कोणाची? त्या संतांची, त्या महात्म्यांची. त्या महात्म्यांची काय झालेली आहे? व्यापक दृष्टी झालेली आहे. त्यांना त्याची अनुभूती आलेली आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी ते भगवंत बघतात, प्रत्येक जीवाच्या ठिकाणी, प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी. आणि म्हणून इथे काय लिहिले? अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नव्हे. प्रतिमेमध्ये पण देव सांगतात, ज्ञान तुकोबाऱ्या सांगतात. पण नाही भाव तया सांग नाही भाव तो तया सांगावे ते किती. पण त्यांचा भाव नाही. त्यांचा भाव आपल्या अंतःकरणावर असला पाहिजे. जरी आपण मूर्तीची पूजा केली, जरी आपण त्या तस्वीरीची पूजा केली आपण, तरी आपला भाव आपल्या अंतरीच्या आतमध्ये तयार व्हायला पाहिजे त्याचा. ना थोडे मुख्य परमात्मा म्हणूनही करावे लागे प्रतिमा. लिहिलं की नाही? संत रामदास सांगतात, ना थोडे मुख्य परमात्मा म्हणूनही करावे लागे प्रतिमा. आपल्याला परमात्मा दिसत नाही, आपल्याला परमात्मा अनुभवायला येत नाही म्हणून प्रतिमा करायची. पण आपला आतला प्रगट झाला तर आपल्याला सगळीकडे परमात्मा. आतलाच नाही तर आतमध्ये गडबड आहे. भगवंत दिसेल का? आतली गडबड आहे ना, ती आपल्याला बाहेर काढता यायला पाहिजे. आणि आतली गडबड बाहेर काढण्याचं काम नाम करतो. म्हणून जे करशी आणि काही नामापरते तत्व नाही, हाकारुनी सांगे तुका नाम घेता राहून. जे करशी आणि काही नामापरते तत्व नाही, नाम तत्वरूपाने तो तुमच्या रोमारोमामध्ये सुरू आहे. पण दाखवणारा श्रीमंत गुरु आपल्या जीवनात यायला पाहिजे. आणि तसा गुरु आपल्या जीवनात आला तरच आपल्याला ते कळेल. ते मी वाचून नाही ऐसाची बोध. बघा, म्हणजे जेव्हा ज्या ठिकाणी जी वस्तू पाहतात त्या ठिकाणी ते महात्मे देवालाच बघतात. आणि सर्व ठिकाणी सर्व घटी राम देहादेह असा त्यांचा भाव झालेला असतो त्या महात्म्यांचा. आणि म्हणून ते महात्मे आहेत, महान असे आत्मे आहेत ते. आणि म्हणून ते संत आहेत. आणि संतांकडे व्यापकता आहे आणि त्यांच्याकडे असलेली व्यापकता आपल्याकडे यावं म्हणून त्यांची सगळी खटाटोप आहे. हे ग्रंथ, हे शास्त्र, हे साधना, हे जप तप हे कशासाठी करायचे? तर संतांसारखी आपली बुद्धी व्यापक व्हावी म्हणून. आता पुढे एक दृष्टांत देतात. पाहे पा बुडबुडा जेवता जाये, तेवते जळची एक तया आहे. तो विर्यात्वर आहे तरी जळाची म्हणजे. 255 ओवीमध्ये सांगतात ज्ञानोबा, पाहे पा बुडबुडा जेवता जाये, तेवते जळची एक तया आहे. तो विर्य अथवा मग विर्य अथवार आहे तरी जळाची माझी. म्हणजे एखादा पाण्यावर आलेला बुडबुडा आहे,
पाण्यावरती आलेला बुडबुडा कशामुळे आला बुडबुडा? तर हवेमुळे आला, तो वाऱ्यामुळे आला. आणि वाऱ्याच्या मुलं त्याचा भाग एक फुगुरडा झाला, म्हणजे एक फुगला भाग पाण्यातनं, आणि त्याचा बुडबुडा तयार झाला. आणि तो बुडबुडा जिकडे जाईल तिकडे त्याला काय आहे? पाणीच पाणी आहे. तो पाण्याच्या बाहेर जाऊच शकत नाही, कारण तो पाण्यामध्येच आहे. पाहे पा बुडबुडा जेवता जाये, तेवता जळची एक तया आहे. त्याला पाणीच आहे हो. तो फुटला तरी पाण्यामध्ये आहे. आणि त्या पाण्यावरती त्या वाऱ्यामुळे आलेला जो फुगिरडा भाग आहे, फुगलेला जो भाग आहे म्हणजे बुडबुडा तो बुडबुडा पण पाणीच आहे. पाण्यावरती आलेली लाट पाण्याचीच आहे, पाण्यावरती आलेला बुडबुडा पाण्याचाच आहे. मग तो पाण्यामध्येच राहील का पाण्याच्या बाहेर जाईल? पाण्यामध्येच जाईल. ज्ञानोबारांना काय सांगायचं? तसं आपण प्रत्येक जीव हा त्या आत्मतत्वावरतीच आलेला आहे. त्या आत्मचैतन्यावरतीच प्रत्येक हा जीव आलेला आहे. हा बुडबुडा एक प्रकारचा आहे. त्या पाण्यावरती जसा बुडबुडा आला तसाच आपला हा देह एक बुडबुडा आहे त्या आत्मतत्वावर. आणि तो कधीही फुटेल हे बोलू शकत नाही. आणि जरी फुटला तरी आपल्याला चिंता करायची गरज नाही. जरी आपण गेलो, आपला देह जरी गेला, तरी आपण त्या आत्मतत्वावरच आहोत. आणि त्या आत्मतत्वातूनच आपण निर्माण झालेला आहोत. पाण्याचा बुडबुडा त्या पाण्यातूनच निर्माण झालेला आहे. तसं आपण भगवंतातूनच निर्माण झालेला आहे. त्या आत्मतत्वातूनच आपला हा देह निर्माण झालेला आहे. आणि प्रत्येक वस्तू ही आत्मतत्वावरच आहे. आत्मतत्वाला सोडून काहीच नाही. जगातलं जेवढं दिसतं आपल्याला, जे आपल्याला डोळ्याने दिसतं ते एका आत्मतत्वातूनच निर्माण झालेलं आहे. त्याला आत्मतत्वाचंच अधिष्ठान आहे. तसं आपल्याला आत्मदेवाचंच अधिष्ठान आहे. आपण जरी गेलो तरी आपण आत्मतत्वामध्येच आहोत. मग आपल्याला चिंता करायची गरज आहे का? चिंता करायची अजिबात गरज नाही. पण आपल्याला चिंता एकच करायची आहे की आपण आत्मतत्व दाखवणाऱ्या श्रीगुरूंना शरण जाऊन, त्यांचे चरण पकडून, त्यांच्या पायावर लोटांगण घालून, ज्या आत्मतत्वातून, ज्या ओंकार तत्वातून आपण आलोय, हा देह निर्माण झालेला आहे, त्या देहाचा विसर पडून त्या आत्मतत्वाशी, त्या आत्मदेवाशी, त्या आत्मचैतन्याशी आपण एकरूप कसं होऊ आणि त्याचं अखंड भजन आपण कसं करू, ही आपली समस्या आहे. आणि ती समस्या आपल्याला सोडवण्यासाठी आपल्याला श्रीगुरूला शरण जायचं. जन्ममरणाचा फेरा चुकवणं म्हणजे काय? आपण आत्म्यापासून अलिप्त झालोय, वेगळे झालोय. आपण जसा मीठ आहे, समुद्रातनं आलंय कुठनं? समुद्रातनं आलंय आणि वेगळा झालाय. पण तो परत समुद्रात गेला तर तो मिळेल का आपल्या हातामध्ये? जेव्हा समुद्री लवण न पडे तेव्हा अल्प वेगळे आवडे, मग ते होय सिंधूचे एवढे मिळे. तेव्हा ज्ञानोबा सांगतात की नाही, घ्या ना तुम्ही बोध घ्या ना. अहो बोध घ्या, बोधावरती सगळं आहे. बोध म्हणजे काय? अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म. आपली सुटका आपल्याला करायची. आपण ज्या आत्मचैतन्यातून आलोय त्या आत्मचैतन्याशी आपण एकरूप होऊन या देहाचा निराश करायचा आपल्याला. आणि हीच उपासना आहे, लक्षात घ्या. वाचणं म्हणजे ज्ञान नाही, सांगणं म्हणजे ज्ञान अजिबात नाही, कीर्तन करणे म्हणजे अजिबातच नाही. दवंडी पिटलणी आहे. प्रवचन सांगणे म्हणजे पण दवंडी पिटलणी आहे. तुम्ही तुमच्या आत्मतत्वाशी एकरूप होऊन त्या आत्मतत्वा जिथून आपण आलोय, ज्या आत्मतत्वातून आपण आलोय, जेथून हे प्रगट आहे, जेथे जाऊन आटे ते ज्ञान झाले फिटे भ्रांती अज्ञानाची. आपल्याकडे भ्रांती आहे. जिथून आपण आलो तिथे आपण जात नाही, म्हणून आपल्याकडे भ्रांती आहे. आणि ते एकदा आत्मतत्व आपल्या हातात आलो आणि आपण तिथं गेलो की आपली भ्रांती दूर होतो. भ्रांती दूर कशाने होते? ज्या आत्मतत्वातून आपण आलोय त्या आत्मतत्वामध्ये आपल्याला जाता यायला पाहिजे परत त्या. म्हणून पाहता आपले मूळ स्थान सहजच एवढ्या आज्ञानं या नाव बोली जे ब्रह्मज्ञान मोक्षदायक, तोच आपल्याला मोक्षाला नेणार आहे.
पाहता आपले मूळ स्थान काय? तो ओंकार तत्व हेच आपलं मूळ स्थान आहे. त्या ओंकार तत्वातून ही सृष्टी निर्माण झालेली आहे. आपण पण त्यातूनच निर्माण झालेलं आहे. पण आपल्याला परत त्या ओंकार तत्वामध्ये जायला पाहिजे. नाद ब्रह्मातून, प्रकाश स्वरूपातून, चैतन्यातून, आनंद स्वरूपातून हे सगळ्या वाटा आहेत जाण्याच्या. आणि त्या वाटा आपल्याला सापडल्या पाहिजे. जर ती वाट आपल्याला सापडली नाही तर आपली वाट लागली समजायची. प्रत्येक जीवाची वाट लागणार आहे. आणि म्हणून गुरूंना शरण तसा गुरु करा हो. पाहता आपले मूळ स्थान, सहजच एवढ्या अज्ञानं आपल्या मूळ स्थानाला आपण ओंकार स्वरूपाला गेलो तरच आपलं अज्ञान जाणार आहे. नाही तर आपलं अज्ञान जाणार नाही. आपण अज्ञानीच आहोत. प्रत्येक जीवा अज्ञानी आहे. त्या अज्ञानाच्या अंधारामध्ये झोपलाय. हे जग सगळं, विश्व सगळं स्वप्न आहे. आणि या स्वप्नरूपी विश्वामध्ये आपण झोपलोय. हे सगळं जाणार आहे. फक्त आत्मतत्व तेवढंच राहणार आहे. म्हणून आत्मज्ञान आत्मज्ञान आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकाम लिहिलं की नाही. आत्मज्ञान झालं नाही तर सगळे फुकट जाईल. सगळं आत्तापर्यंत आयुष्य आपलं संपूर्ण निघून जाणार आहे. आणि नंतर प्रत्येक जीवाला अधोगतीला जावं लागेल. म्हणून आपल्याला सद्गती पाहिजे असेल, याच देही याच देही याच डोळा पाहिन माझ्या भोगीन माझ्या मुक्तीचा सोहळा. याला तेच म्हणतात. त्यालाच तर म्हटलंय ज्ञानोबराने, याच देही याच डोळा भोगीन माझ्या मुक्तीचा सोहळा. संत तेच सांगतात आपल्याला. समर्थ रामदास सांगतात, येची जन्मी येची काळे, संसारी होई जे निराळे, मोक्ष पावी जे निश्चळे, स्वरूपाकडे बघा. त्या स्वरूपाशी एक रूपा, निश्चल व्हा. चंचलता सोडून द्या, भटकंती सोडून द्या. एका जागेवर बसा. देव तुमच्या आतमध्ये आहे. देव आहे हृदय मंदिर शोधून पाहे. जनाबाई म्हणते की नाही, हृदयरूपी मंदिरामध्ये भगवंत आहे. त्याची ओळख आपल्याला कधी मिळेल? म्हणून पाहे बुडबुडा जीव होता जाय. तो बुडबुडा जिकडे जाईल तिकडे त्याला पाणीच आहे हो. विरे आठवण आहे तरी जळाची मध्ये, फुटला तरी तो जळामध्येच आहे. तसा आपण जरी गेलो तरी आपण त्या जिथून ओंकार तत्वातून आपण आलोय, ज्या चैतन्यातून आपण आलोय, तिथेच आपण जाणार आहोत. पण आपल्याला त्याचीच ओळख नाही. सोपा आहे सगळं परमार्थ. परमार्थासारखी सोपी वस्तू नाही. पण तसे संत आपल्या जीवनात यायला पाहिजे. म्हणून समर्थ रामदासाने आजोबामध्ये लिहिलंय, 21,600 जपा, नेमून गेल्या जपा, विचार पाहता सोपा, विचार पाहता सोपा, विचार पाहता सोपा, सकल काही. पण 21,600 काय कोणालाच कळत नाही. घ्या 24 तासामध्ये आपला 21,600 आपापच जपतो. तुम्ही तिकडे लक्ष ठेवा फक्त. आणि म्हणले तो लक्ष्यांशी अनुभवणे, इथं वाच्यार्थ नाही बोलणे, वाचाचं काम नाही हो. मग आपल्या लक्षात कधी येईल? आपल्या लक्षात आलं पाहिजे गोष्टी. पहा बुडबुडा जेवता जाय तेवता त्याची तेवते, जलची एकता आहे. सगळीकडे त्याला पाणीच आहे. जळाच्या बाहेर तो जातच नाही. तसा आपण आत्मतत्वाच्या बाहेर कुठंच जात नाही. पण आपण, जसा मी तुम्हाला उदाहरण दिला, मिठाचा उदाहरण दिला की तो मीठ आलाय समुद्रातून आणि तो वेगळा पडलाय आणि तोच परत समुद्रात गेला. आता तो मीठ तुमच्या हातात मिळेल का? तसं आपण आत्मतत्वातून आलोय, आपण वेगळे पडलोय या देहबुद्धीला धरून. आपली देहबुद्धी गेली का आपणच बरोबर मग. आणि म्हणून समर्थ रामदासनी सांगतात, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. संतांची संगत धरा. जर संत ओळखता आले नाही तर मग हा आपला जीवन आपला व्यर्थ जाणार आहे. आता दुसरा दृष्टांत देतात पुढचा, का पवने परमाणू उचलिले, ते पृथ्वीपणा वेगळे नाही केले, आणि मागोते जरी पडले तरी पृथ्वीची वरी. काय लिहितात? का पवने परमाणू उचलले, त्या वाऱ्याने, त्या परमाणू म्हणजे पृथ्वीचा एक कण वाऱ्याने आपल्या वरती नेला, झाला तो पृथ्वीपासून वेगळा झाला. जरी पृथ्वीपासून जो वेगळा झाला
तरी तो पृथ्वीचाच एक अंश आहे. तसा आपण प्रत्येक जीव हा त्या परमात्म्याचाच अंश आहे. जरी वेगळा जरी झाला तर तो अंश परमात्म्याचा आहे. आणि तो खाली जरी येऊन पडला तरी तो पृथ्वीवरच पडणार आहे. तसं आपण कुठेही गेलो तरी आपण परमात्मा स्वरूपालाच भेटणार आहोत. पण कोणत्या जन्मात भेटणार? ह्या जन्मात 84 लक्ष योनीला गेल्यानंतर भेटणार का आपण? बघा, ज्याने त्याने विचार करा. कुत्र्याच्या जन्मात गेलो तर आपल्याला ती भक्ती आहे का? मांजराच्या गेलो तर आहे? हत्तीच्याकडे गेलो तर आहे का? कुठल्याही योनीमध्ये गेलो आपल्याला भक्ती आहे का? मग ह्याच जन्मी ह्याची काळी संसारी होई जे निराळे. म्हणजे काय? जीवन मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हा. या जन्मातून मनुष्य ध्यायला आलो तर मोक्ष पाविजे निश्चय. आपल्याला निश्चय व्हायला सांगितलंय. आपण चंचलता कमी व्हायला पाहिजे. आपलं मन नुसतं चंचल इकडे तिकडे धावतो. इकडे जा तिकडे जा, ह्या तीर्थाला जा त्या तीर्थाला जा. सगळीकडे भटकंती आहे. मोक्ष पाविजे निश्चय स्वरूपाकारे. आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन जर आपण त्या स्वरूपाशी स्वरूपाशी अनुसंधान सदा स्वरूपानुसंधान ह्याची साधूचे लक्षणं. बघा, आपलं अनुसंधान सातत्याने चालू ठेवा. सदा स्वरूपानुसंधान ह्याची साधूचे लक्षणं. जनी असून जना वेगळा, जनामध्ये राहे, जना वेगळ्या गोष्टी सांगे, जयांच्या अंतरी ज्ञान जागे, तोची साधू. बघा, आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याचा ज्ञान आपल्याला होणं त्याला साधू म्हणतात. भगवे ड्रेस घातले ते साधूने सांगितले. दाढ्या मिशा वाढवल्या ते साधूने सांगितले. मग साधू कसे? तर वेश असावा बावळा, परी अंतरी नाना कळा. अंतरी नाना कळा येतो. बावळा वेश आहे संतांचा, पण आतमध्ये परमात्मा तत्वाशी एकरूप झालेले असे साधू असतात. आणि अशा साधूंची आपण भेट घेतली, संगत धरली, तरच आपल्याला मुक्ती मिळणार आहे. अन्यथा मुक्ती आपला हा विषयच नाही हो. का पवने परमाणून उचललेले, त्या हवेने एखादा पृथ्वीवरील कण उचलला, आकाशात नेला. ते पृथ्वीपणा वेगळे नाही केले, परंतु तो पृथ्वीपासून वेगळा नाही. तो पृथ्वीचाच एक अंश आहे. भगवंत सांगतो की नाही शेवटीला 18व्या अध्यायामध्ये, ममई वांशो जीवलोक जीवभूत सनातनम. सनातन पद्धतीमध्ये प्रत्येक जीव हा माझ्याच वंशातला एक अंश आहे. मग त्याच्या वंशातला आपण अंश आहोत, तर आपण काय करायला पाहिजे? आपण त्या वंशामध्ये जाण्यासाठी ज्याच्यातून आपण निर्माण आलो, ज्याच्यातून आपण निघालोय, ज्याच्यातून आपली उत्पत्ती झाली आहे, ज्या भगवंताने आपल्याला उत्पन्न केलं आहे, त्या भगवंताचं भजन कोण करेल? पण तो भगवंत ओळखता यायला पाहिजे. आणि ती ओळख आपल्याला कुठे आहे? तर फक्त आणि फक्त श्वासामध्ये. लक्षात घ्या. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. अखंड आयुष्यभर जर आपण पूजा केली, सगळी केली, तरी आपल्याला भगवंताची भेट होणार नाही. भगवंताची भेट जो श्वासावरती भजन करेल त्याच्यावरतीच आहे. जो श्वास जातो येतो त्याच्यावरती भजन आपल्याला जमलं पाहिजे. आणि हीच खूण आपल्याला संतांनी दाखवलेली आहे. लक्षात ठेवा. ते पृथ्वी वेगळे नाही केले आणि मागोते जरी आखवडले तरी ते पृथ्वीची वरी. आणि जरी तो उंचावर गेला पृथ्वीचा एक कण, तरी तो येऊन कुठं पडणार आहे? परत भूतलावरच पडणार आहे. पृथ्वीवरच पडतात. तसा आपण ज्या आत्मतत्वातून आपला जन्म झालेला आहे, ज्या ओंकार स्वरूपातून आपण जन्माला आलेला आहे, त्या ओंकार स्वरूपामध्ये जाण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? भगवंताचं भजन करायला पाहिजे. जेव्हा समुद्री लवण न पडे तेव्हा अल्प वेगळे आवडे, मग ते होय सिंधूचे एवढे मिळायचे. म्हणजे काय? समुद्रातून मीठ आलाय, बाहेर आलाय, तो कडेला आला समुद्राच्या, मीठ झाला, खडा झाला, बाजूला झाला, आता तो वेगळा झाला. तसा आपण खड्यासारखे आहोत, आपण वेगळं झालंय. पण परत तो खडा जर मिठाचा खडा समुद्रामध्ये पडला, आता त्याला आपण शोधू शकतो का? तसं तुम्ही त्या आत्मतत्वातून आलेला आहात. दृष्टांत मिठाचा आहे, सिद्धांत काय? तुम्ही त्या
व्यापक तत्वातून तुम्ही अंश रूपाने आलेले आहे, पण त्या अंशाला तुम्ही परत जर त्या परमात्मा तत्वाशी, त्या परमात्म्याच्या भजनाशी, त्या देवाशी, त्या आत्मदेवाशी आपण जर भजन करता करता एकरूप झालो, परत त्या आत्मतत्वामध्ये गेलो, परत त्या भजनानंदामध्ये गेलो, तर आपल्याला आपलं अस्तित्व संपून जाईल. आपण व्यापक, आपणच देव आहात, आपणच व्यापक होऊन जाऊ. हेच त्यांना सांगायचं की तुम्ही व्यापकतेला जा, तुम्हीच देव आहात. म्हणून एकत्वेनं, पृथक्त्वेनं आणि बहुधा विश्वतोमुख म्हणजे व्यापकतेला जाणं. मग तुम्ही देव आहात. सृष्टीमध्ये जे जे दिसतं ते जीव पण देव आहेत. आणि तो परमात्मा कसा आहे, तर सगळीकडे तोच भरलेला आहे. व्यापकतेनं बघा, व्यापकता आपल्याकडे आलं पाहिजे. व्यापकता आपल्या मनाकडे, आपल्या बुद्धीकडे, आपल्या चित्ताकडे व्यापकता यायला पाहिजे. कारण बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावी आपण लिहिलं की नाही, ज्ञानोबा सांगतात की ना मागच्या अध्यायामध्ये, बुद्धी निश्चय ब्रह्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपण ब्रह्मनिष्ठा राखे संपूर्ण तत्पारायण हरनिश. सातत्याने आपण चिंतन करायला पाहिजे. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसुनी पदवी घ्यायचे, किंवा राम म्हणता रामची होईजे. यज्ञ पावला पावले, आपला अखंड यज्ञ पावला पावलाला आपला यज्ञ, आपला जो हरिनामाचा यज्ञ आहे तो आपला अखंड चालला पाहिजे. त्या यज्ञातूनच आपल्याला ती अनुभूती येणार आहे. कशातून अनुभव येणार आपल्याला? भगवंताच्या नामस्मरणातून, भगवंताच्या नामयज्ञातून. नामयज्ञ, नाम जपू यज्ञ तो परमा, बाधू न सके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. वेदांताच्या मताने नामच परब्रह्म आहे. भगवंताला नाव नाही, रूप नाही, रंग नाही, छाया, निर्गुण निराकार तुरा भुराया. आणि त्या निर्गुण निराकार तत्वामध्ये आपल्याला जाण्यासाठी आपल्याला व्यापकता यायला पाहिजे. बहुधा विश्वतोमुखम म्हणजे आपल्याला व्यापक व्हावं लागेल. म्हणून ज्ञानवाला सांगतात, गगनाहुनी वाढ नाम श्रीहरीचे. म्हणजे गगनापेक्षा मोठं नाम हे श्रीहरीचे, की त्या नामाने संपूर्ण सृष्टी कवेत घेतली. एवढं मोठं व्यापक नाम आहे. का पाहुणे परमाणू उचलले, ते पृथ्वी पणा वेगळे नाही केले. पृथ्वीचाच एक अंश आहे तो. जरी तो इथून निघून गेला, कण आकाशात गेला, तरी तो पृथ्वीचाच अंश आहे. आणि मागोते जरी पडले तरी पृथ्वीच्यावर, आणि येऊन परत पडले तरी ते पृथ्वीवरच पडते. म्हणजे आपल्याला काय सांगितलं? आपलंच सांगितलं बरं का. नुसतं हे दृष्टांत घेऊ नका, सिद्धांत पण घ्या. सिद्धांत असा आहे की तुम्हीच परब्रह्म आहात. तुम्ही ब्रह्मदेव त्या परब्रह्मापासून वेगळे नाहीत, तुम्हीच परब्रह्म आहात. पण जरी तुम्हाला देहबुद्धी आली तरी त्या देहबुद्धीला कसं काढायचं? म्हणजे त्या देहबुद्धीवर किंवा त्या आत्मतत्वावर आलेला पडदा, मळ, विक्षेप, आवरण काढण्यासाठी आपल्याला हा नाम दिलेलं साधन. नाम हे काय आहे? शस्त्र आहे. ज्ञानदेव म्हणे हरिनामाचे शस्त्र जेणे यमकुळगोत्र वर्जियेल. बघा, ज्ञानदेव म्हणे हरिनामाचे शस्त्र आहे. ते शस्त्र तुम्हाला चालवता यायला पाहिजे, जेणे यमकुळगोत्र वर्जियेल. त्या शस्त्राने आपल्याला मल विक्षेप आवरण आपल्यावर आलेलं काढता येतो. आणि एकदा का तुमच्यातला मल विक्षेप आवरून गेला आणि तुम्ही जर भगवंताचं भजन करता करता व्यापकतेला गेलं तरच आपल्याला भगवंताची प्राप्ती होतो. आणि ज्ञानोबाऱ्यांनी ते आपल्याला अनेक दृष्टांत देऊन आपल्या निदर्शनास आणलं. पाय पा बुडबुडा जेवता जाये, तेवता जळची एक तया आहे, मग विर्यात्वार आहे तरी जळाचे मध्ये. तसं आपण त्या आत्मतत्वावर आलेला हा शरीर एक बुडबुडा आहे. पण तो बुडबुडा जो आलेला आपला हा म्हणजे देहबुद्धी. बुडबुडा म्हणजे काय? देहबुद्धी आहे. ती देहबुद्धी आपली जरी नष्ट झाली, देहबुद्धी लवकरच आपल्याला नष्ट करण्यासाठी आपल्याला साधना करावं लागेल. साधना करता करता आपलं जर देहाचा विसर पडला तर आपणच परब्रह्म तत्वामध्ये विलीन होणार आहोत. आणि तो आपल्याला वरमदा संतांनी दिलेला आहे की तुम्ही भजन करा. भजन करता करता देखो मनुष्य जातं सकळ स्वभावाचं भजनशील झाले असे केवळ माझ्याच ठाई. मी तुम्हाला तसं बनवलं आहे. देव म्हणतो मीच त्यांना तसं बनवलं आहे.
परिज्ञानेविरे नाशिल. तो ज्ञान नसल्यामुळे आपला नाश होणार आहे. आपल्याला भगवंताशी एकरूप व्हायचं असेल तर आपलं जो अखंड श्वास, अखंड भजन चालू आहे, देख मनुष्य आता सगळं स्वभावतच भजन चालू आहे, त्या भजनाकडे आपण लक्ष घातलं पाहिजे. जो श्वास जातो येतो त्याच्याकडे सातत्याने लक्ष ठेवून आपण भगवंताचं भजन करा, त्यातूनच आपली सुटका होणार आहे. आणि म्हणून जाता जाता नाथ बाबा असं काय सांगतात की अजपा मार्ग टाकून खरा, कार्य करतो सैरा वैरा, येण्याचे पिठे लक्ष चावरी यांशीचा फेरा, ममतर वाचा त्रिवार सत्य त्रिवार सत्य त्रिवार सत्य. झालेली शिवाय आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे.